नमस्कार. तर आज आपण शिवाज्ञा नवोदय क्लासेसचा शेवटचं या प्रकरणातलं शेवटचं लेक्चर घेणार आहोत. ओके, 9वं लेक्चर आपण आज घेतोय. तर ज्या विद्यार्थ्यांना नवोदय, स्कॉलरशिप, BTS, MTS, ज्युनियर IAS, सैनिकी स्कूल, ओके, त्याच्यानंतर केंद्रीय विद्यालय, या सगळ्यांची तयारी करायची आहे, असे लहान म्हणजे शिकत असलेली मुलं आणि ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, सरळ सेवा भरती, येणारी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, शिक्षक पात्रता परीक्षा, अशा एक्झामची जे तयारी करते ते सर्व विद्यार्थी, त्या सर्वांसाठी खूप उपयुक्त असं लेक्चर आपण घेतो आहेत आणि सातत्यानं रोज एक व्हिडिओ याचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती पडणार आहे. शिवनेत्र अकॅडमी माजलगाव या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे, शिवनेत्र अकॅडमी माजलगाव. आणि आपण इथं जे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकतो आहे ते व्हिडिओ शिवाज्ञा नवोदय क्लासेस माजलगाव इथनं टाकतो आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचे उपयुक्त असे सगळे व्हिडिओ आहेत. अंकगणित ज्याला छान करायचं आहे, गणित ज्याला सुधारायचं आहे, गणित हा विषय सोपा करायचा आहे, त्या सगळ्यांना आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे व्हिडिओ जावेत, त्यासाठी सगळ्यांना काय करायचं, शेअर करायचं. ठीक आहे. तर आजचं 9वं लेक्चर आपण सुरुवात करतो आहे. सगळेजण तयार आहेत? ठीक आहे. 9व्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 बघतोय, संख्यावरील क्रिया. आणि संख्यावरील क्रिया या प्रकरणामध्ये पुढं लक्ष द्या, प्रकरण क्रमांक 1 चालू आहे आपलं, संख्यावरील क्रिया. आणि या प्रकरणामध्ये समोर लक्ष द्या, संख्यावरील क्रिया या प्रकरणात आजचा जो टॉपिक आहे तो आहे भागाकार. कोणता टॉपिक बघायचा आहे? भागाकार. ओके, आता तुम्हाला समोर लक्ष द्या, भागाकाराचे देखील विविध टाईप बघायचे आहेत आपल्याला. साधा भागाकार असेल, ओके, त्याच्यानंतर अपूर्णांकाचा भागाकार असेल, त्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार असेल आणि त्यापुढे जाऊन दशांश अपूर्णांकाचा भागाकार नेमका कसा सोडवायचा, त्याच्या पायऱ्या कशा असतात, मांडणी कशी असते, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे या व्हिडिओतून. समोर लक्ष द्या. तर आज आपण साधा भागाकार पाहू, जे सिंपल आहेत, ज्यांना सुरुवात करायची आहे अशा मुलांसाठी. समोर लक्ष द्या. पहा काय करणार तुम्ही, तर समोर पहा 3 भागिले, इथं समजा दिलं आहे 6, 7, 8 अशा पद्धतीनं दिलं आहे, 3 भागायचं या पद्धतीनं. ह्याचीच मांडणी तुम्हाला दुसऱ्या मांडणीमध्ये हेच जर लिहायचं असेल तर ते असं लिहितात. समोर लक्ष द्या, 678/3. डू यू अंडरस्टँड? आता हे 678/3 लिहिलं आहे म्हणजे 3 678ला भागायचं आहे, समजतंय? मग 3 678ला भागायचं तर कसं भागणार? समोर लक्ष द्या, 3चा टेबल म्हणा, 3 दोन्ही 6, इथं आलं 6, यांची करायची असते वजाबाकी, 3 दोन्ही 6 इथं लिहिले, 3 दोन्ही 6. आता इथं 6तून 6 गेले 0, वरचा हा अंक आपण खाली घेतो, परत 2चाच भागाकार बसेल, 3 दोन्ही 6. ओके, इथं वजाबाकी केली, 7तनं 6 गेले, 1 राहिला, वरतून आपण घेतले 8. ओके, आणि 3च्या पाड्यात 18 येसपर्यंत म्हणा, 3 सख 18 अशा पद्धतीनं पहा हा भागाकार. वर्गात बसलेल्या प्रत्येकाला काय करतोय, हा भागाकार जमतोय. ठीक आहे, हा भागाकार जमतोय. तर ठीक आहे, तर समोर लक्ष द्या. परत दुसरा एक भागाकाराचं एक्झाम्पल घेऊ. ओके, 2 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं आहे, 7/7208 दिलं आहे तुम्हाला 9, 8 घेऊ. ठीक आहे, छेदात किती 8 अशा पद्धतीनं दिलं आहे. तर हा भागाकार तुम्ही कसा करता, समोर लक्ष द्या. याची मांडणी तुम्ही आज 4थीपर्यंत आहात, तुम्ही या पद्धतीनं या भागाकाराची मांडणी केली, बरोबर. 7208 म्हणजे 8 न 72, 7208ला काय करायचं आपल्याला, भागायचं. मग कसं भागणार हे 7208ला, तर 8चा पाडा आपण 72 किंवा त्यापेक्षा लहान अंक येसपर्यंत, 8च्या पाड्यात 72 किंवा त्यापेक्षा लहान अंक येसपर्यंत 8चा टेबल बोलायचा आहे. ओके, मग पहा, मग काय करणार, 8 9 आता इथं लक्ष द्या, 8 9 72 होते. मग इथं आलं 2तून 2 गेले 0, 2तून 2 गेले 0. आता आपल्याला पुढं लक्ष द्या, इथं हा 0 घ्यायचा आहे. ओके, इथं 0 घेतला, मग 0चा भाग द्यावा लागतो, किंवा 0चा भाग द्या किंवा एक अंक जर खाली घेऊन
भाग जात नसेल तर वरती 0 द्या, स्टेप वाढवायची गरज नाही, समजलं. आणि सलग 2 अंक खाली घ्यावा लागले तर 1 0 काय करायचा, वाढवायचा. म्हणून इथं आले, वरचे 8 खाली घेतले, परत 8 1 8, म्हणून बाकी किती आली 0. भागाकाराला 901, हे आपलं काय आलं उत्तर, समजतंय. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल पाहूया आपण, पुढं लक्ष द्या. 3 नंबरचं एक्झाम्पल काय आहे ते पहा. 3 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, पहा इथं दिलं आहे 74 3 9 छेदात किती दिलं आहे 12. ओके, 74 3 9 छेदात काय 12. मग हे कसं सॉल्व करणार, तर समोर लक्ष द्या. काय करायचं आहे आपल्याला, 12नं भाग द्यायचा आहे कशाला, 74 3 9 म्हणजे 7439ला. मग 12चा टेबल तुम्ही 74 येईपर्यंत म्हणायचा. ओके, 12 2 24, 12 3 36, 12 4 12 5 12 सखुम. आता पहा 12 सखुम 72 होतं आहे, 74 आलं का, 12 सखुम 72, 12 सती 84. 84 खूप मोठे होतात, 74पेक्षा मोठे होतात, मग त्यापेक्षा लहान 12 सखुम 72, समजतंय. अशा पद्धतीने घ्यायचं. 4तनं 2 गेले 2, 7तनं 7 गेले 0 आलं. आता इथं 2 आले, वरतून किती घेणार तुम्ही 3, समजलं. मग वरतून 3 घेतला 23 झाले, परत 12चा पाडा म्हणा, 12 2 24, 24 मोठे होत आहेत म्हणून 2चा भाग बसत नाही, 1नं कमी करा, 12 1 12. आता पुढं लक्ष द्या. मग इथं शिल्लक किती राहिले, 3तनं 2 गेला 1, 2तनं 1 गेला, आणि वरतून काय घेणार इथं 9, समजलं. मग पुढं लक्ष द्या. मग काय 12 आणि 9, 12 9 108. ओके, पहा 108चा भाग बसला, 9तनं 8 गेला 1, 1तनं 0 गेला 1, इथं काय राहिलं 0. म्हणजे भागाकाराला 619. ओके, पहा बाकी उरली 11, समजलं. अशा पद्धतीनं जर तुम्हाला पॉईंटमध्ये याचं उत्तर काढायचं आहे तर काय करायचं, समोर लक्ष द्या. पॉईंटमध्ये जर उत्तर काढायचं असेल, ह्याच भागाकार पुढं कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला, तर काय करणार, इथं देणार पॉईंट, इथं लिहिणार 0 झाले 110. आता पहा 12 9 परत 9चाच भाग बसला, 100 किती 8. आता पुढं लक्ष द्या. मग काय होईल, इथं 0, इथं 10तनं 8 गेले, खाली राहिले 2, इथं 0 0 आणि 0 2 शिल्लक राहिले. आता एकदा पॉईंट घेतल्यावर प्रत्येक स्टेपमध्ये 1 0 तुम्ही वाढवू शकता, प्रत्येक स्टेपमध्ये. मग इथं 1 0 वाढवला 20 झाले. मग आता परत 12चा भाग बसन, 12 1 12. अशा पद्धतीने ही कंटिन्यू चालूच राहणार आहे. म्हणून उत्तर आलं पहा 619.91. समजलंय. भागाकार येतोय तुम्हाला, नक्की येत असेल तर सांगा, नसेल येत तर पर्सनली शिकवता येईल. येतोय ना, आपल्याला समजेलच, ठीक आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण पाहू. भागाकारामधले असेच उदाहरणं आपण घेऊया आणखी. ओके, 4थं उदाहरण मी तुमच्यासाठी घेतोय. पुढं लक्ष द्या की तो उदाहरण घेतोय 4थं. 4थ्या उदाहरणात मी लिहिलं 9608. ओके, छेदात किती लिहिलं आहे, समजा 15 असं लिहिलं. 15नं आपल्याला 9608ला भाग द्यायचा आहे. म्हणजे कोणत्या संख्येला भागायचं आहे, 15ने 9608ला. म्हणून इथं काय केलं, 15 भागिले 9608. ओके, हां, असं जर भागाकार येणं गेला तर असा करायचा. मग पुढं लक्ष द्या. 15 सखी 90. 15 सखी काय येतं 90. 6चा भाग बसतोय, 6तनं 0 गेले 6, इथं 0, वरतून काय येईल 0 येईन, खाली 60 झाले. 15 चौक किती 60. आता पुढं लक्ष द्या. इथं 0 आला, पण वरतून अंक इथं काय घेतलाय, खाली घेतलाय 8. बरोबर, भाग जातोय का नाही. मग इथं काय करायचं, 1 0 वाढवायचा. समजलं, 0चा भाग दिला आपण, म्हणजे 0 वाढवला 640. समजतंय, 600 किती आलं 4. नुसतं 64 उत्तर येत नाही. 8 आपण खाली घेतलाय, भाग दिलाय का नाही, 0चा भाग द्यावा लागतो. मग 15 0 0, इथं काय आलं 8 आलं. परत आता पॉईंट द्या, आणि इथं घेतला 0, 80 झालं. 15 चौक 60, 15 5 75. आता किती उरले 5, 10तून 5 गेले 5, इथं 0. आता परत प्रत्येक स्टेपमध्ये 0 घेऊ शकतो आपण. एकदा पॉईंट घेतला, इथं झाले 50. 15 त्रिक किती 45. आता कंटिन्यू 3 3 3 3 येणार आहे. कंटिन्यू 5 उरणार, परत तोच भाग बसणार, 5 उरणार, तोच भाग बसणार. ओके, अशा पद्धतीने
तर हा पॉईंटचा काय करायचा असतो, भागाकार. समजलंय? या पद्धतीनं करतात. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट काय पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. चौथं झालं. त्यानंतर 5वं उदाहरण आपल्याला पाहिजे आहे. पुढं लक्ष द्या. 5वं उदाहरण मी देतो इथे. पुढं पहा. 5वं उदाहरण दिलं आहे 7209/13 अशा पद्धतीने. 13चा टेबल येतो आहे सगळ्यांना. 13नं 7209ला भागायचं आहे म्हणजे 13 भागिले इथं काय करणार 7209. समजलं? आता 13चा पाडा 72 येईसपर्यंत म्हणायचा आहे. मग म्हणा 13 एका 13 दोन्ही 13 त्रिक 13 चौक 13 पाची 13 सखी 78. 6 13 सखी 78. 13नं 6ला जर भाग दिला तर किती होतो 78. मोठे होतात 72पेक्षा. मग 1नं कमी घ्यायचा. 6चा भाग मोठा होतोय मग 5चा भाग द्यायचा. 13 5 हां 13 5 किती 65. म्हणून इथं वजाबाकी केली. 12तनं 5 गेले 7. इथं राहिला 0. वरतून काय घेतला 0. 70 झाले. 13चा पाडा म्हणा. आपल्याला माहिती 13 5 परत 5चाच भाग बसत म्हणून इथं आले परत 5. इथं परत उरले किती आपल्याला 10तनं 5 गेले 5 उरले. इथं 0. वरतून काय घेतले 9. आता 5चा भाग नाही बसणार. आता कितीचा बसन 4चा. ओके. मग 13 चौक 52. आता पहा 52. 9तून 2 गेले 7. इथं 0. इथं दिला पॉईंट. इथं घेतला 0. परत 13 5 65. खाली किती उरले 5. ओके. मग इथं घेतला 0. हां 13 त्रिक 39. अशा पद्धतीनं पॉईंट नंतर 2 अंक पुढं कंटिन्यू निघतात. 10तून 9 गेला 1. 4तनं 2 गेला 11 राहिले. समजलं? अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला काय करायची सोडवायची आहेत. काही प्रॉब्लेम नाही ना? समजतंय? नक्की. ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण पहा. पुढचं उदाहरण घेऊया आपण 6व्या नंबरचं. समजतंय का? हां 6व्या नंबरचं उदाहरण घेऊया. 6 नंबरचं उदाहरण काय दिलं आहे पुढं लक्ष द्या. 6 नंबरचं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. 8203 इथं दिलं 24. 24नं भाग द्यायचा आहे आपल्याला 8203ला. कसा देणार भाग? तर पुढं लक्ष द्या. भागाकार करताना तुम्हाला माहिती आहे कसा करतात. नुसतं हो म्हणायचं नाही. येत असेल तर हो म्हणायचं. नाहीतर 8203 पुढं लक्ष द्या. 24चा टेबल 82 येईसपर्यंत बोला. ओके. मग 24 2 28 24 त्रिक 72. 24 चौक 96 मोठे होतात. मग 4 मोठे होतात तर 3पर्यंतच भागाकार. 24 2 28 24 त्रिक म्हणून 3चा भाग बसला. 24 त्रिक 72. आता पुढं लक्ष द्या. 2तून 2 गेले 8तून 1 गेला 8तून 7 गेले 1. 10 उरले. वरतून काय घेतला 0. वरतून 1 अंक खाली घेतला 100. मग आता 24 चौक 120 मोठे होतात. 24 पंचे 20चे 120 मोठे होतात. मग 24 चौक किती घेतलं 96. आता पहा 10तनं 6 गेले 4. इथं परत किती आलं 9तनं 9 गेले 0. आता वरतून काय घेतले 3. मग 24 1 24 1. आता पुढं लक्ष द्या. 13तनं 4 गेले खाली राहिले 9. आणि 3तनं 1 गेला 3तनं 2 गेला 1. 19 राहतात. आलं लक्षात? पॉईंट द्यायचा असेल तर द्या. पुढं कंटिन्यू करा. समजलंय? या टाईपचे भागाकार इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला येतात का? प्रत्येकाला हे येतं आहे मला माहिती आहे. ओके. तुमचं ॲडमिशन घेताना मी घेतलेलं आहे ते सगळं. ओके. तर या टाईपचे भागाकार सगळ्यांना येतात. आता याच्या पुढचे भागाकार मात्र येत नाही. त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं. एकदम सिंपल आहे. नुसतं खाली मुंडकं वर पाय करायचं. संपलं काम. कळलं? गुणाकार करून टाकायचा. नुसतं खाली मुंडकं वर पाय करून गुणाकार करायचा. हां 2 स्टेप आहेत त्याच्याबी. पण ती एक स्टेप लक्षात राहावं म्हणून ती स्टेप करतो मी. ठीक आहे. समोर लक्ष द्या. तर आपल्याला पुढचा टॉपिक घ्यायचा आहे अपूर्णांकाचा काय अपूर्णांकाचा भागाकार. हा टॉपिक घ्यायचा आहे. पुढे लक्ष द्या. मग अपूर्णांकाचा भागाकार कसं करतात? भागाकाराचं सिम्बॉल नेमकं काय? पुढं लक्ष द्या. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पुढं इथं पहिलं उदाहरण घेतलं आहे मी 4/9 भागिले 5 छेद किती 3. ओके. हे भागाकाराचं सिम्बॉल आहे. लक्षात आलं? एक सरळ रेषा
वरती एक टिंब असतं आणि खालती एक टिंब असतं. ठीक आहे. मग आता अपूर्णांकातील संख्या आहेत ह्या दोन आणि त्यांचा काय करायचा आहे भागाकार. मी तुम्हाला काय सांगितलं, एकतर याला कन्वर्ट करा किंवा तिरकस गुणाकार करा. दोन्हीपैकी कोणत्याही मेथडनं सोडवता येतात. एक तर तिरकस गुणाकार करायचं किंवा कन्वर्ट करायचं. भागाकाराचं रूपांतर कशात करायचं, गुणाकारात. झोपू नको, इकडे लक्ष दे. भागाकाराचं रूपांतर कशात करायचं, गुणाकारात. भागाकाराचं रूपांतर हातकाड खाली. स्टँड लावून बसत जाऊ नका वर्गात. हे असं स्टँड लावून बसलं की सायकलला स्टँड लावले उभा राहते का पळते, उभा राहते. तुम्ही मेंदूला स्टँड लावता, ते पळन का थांबन. हां, त्याच्यामुळे स्टँड नाही लावायचं. आलं का लक्षात. नीट बसायचं, ताईट बस सगळे. ओके, थोडं एनर्जीनं बसत जा. 2 तास लेक्चर असतंय फक्त आपलं. पहा 4/9 भागिले 5/3. आता पुढं लक्ष द्या. मग काय करायचं, पहा भागाकाराचं गुणाकारात रूपांतर करताना एकदम सोपी ट्रिक्स काय आहे, पुढं लक्ष द्या. ही साईड जशाला तशी घ्यायची. 4/9. इथं भागाकाराऐवजी कोणतं चिन्ह द्यायचं आणि याचं करायचं खाली मुंडकं वर पाय. म्हणजे 3 वर जातील 5 खाली येतील, म्हणून 3/5. झालं खाली मुंडकं वर पाय. कालच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो गुणाकार कसा करायचा. कसा करतात गुणाकार, अंशाचा छेदाचा. म्हणून इथं लिहितो 4 गुणिले 3 आणि 9 गुणिले 5. 4 त्रिक 9 5 आणि या दोन्हीला कशाने भाग जातो, 3 ने. ओके, 3 त्रिक हां 3 1 3 चौक सॉरी 3 चौक किती, हां 3 1 3 5. उत्तर काय आलं, 4/15. एनी प्रॉब्लेम, समजलंय. सिंपल आहे ना, किती सोपं आहे. गुणाकार कालच शिकलो तर आपल्याला फक्त आज कन्वर्ट करायचे. संपलं का, नुसतं कन्वर्ट करायचं. भागाकाराचं गुणाकार कसं कन्वर्ट करतात, उदाहरण क्रमांक 2 मध्ये पाहू आपण. उदाहरण क्रमांक 2 मध्ये पाहू. ठीक आहे, पुढं लक्ष द्या. उदाहरण क्रमांक 2 मध्ये 4/3 भागिले 5 किती दिलंय 6 असं दिलं. 4/3 5 किती दिलंय 6. ओके, आता काय करणार, भागाकार आहे त्याचं कन्वर्ट रूपांतरण कशात करायचं, गुणाकारात. म्हणून ही साईड जशाला तशी. ओके, ही साईड ॲज इट इज ठेवायचं. 4/3 भागाकाराऐवजी गुणाकाराचं. याचं खाली मुंडकं वर. 6 वर जातील 5 खाली, म्हणजे खालचा अंक वर, वरचा अंक खाली. अंश छेदात छेद अंशात असं करायचं. ठीक आहे. मग वरच्या 2 संख्येचा गुणाकार, खालच्या 2 संख्येचा गुणाकार. मग 4 गुणिले किती 6 छेदात 3 गुणिले किती 5. 6 चौक 24 छेदात 3 5. या दोन्हीला भाग 3 ने जातो. मग 3 8 3 5. उत्तर काय येईल, 8/5. कळलं. ज्याला गुणाकार कळला त्याला भागाकार 100% समजणार. काही प्रॉब्लेम. चला नेक्स्ट स्टेप बघूया आपण. आता नेक्स्ट स्टेप अशी आहे, पुढं लक्ष द्या. पुढची स्टेप अशी आहे, भागाकार समजला आहे ना तुम्हाला. ओके, पुढच्या स्टेपमध्ये बघूया आपण काय करायचं. तिसरं काय करणार, तिसऱ्या टाईपचं उदाहरण आपल्याला पाहिजे. पुढं लक्ष द्या. तिसऱ्या टाईपचं उदाहरण काय, आजचा टॉपिक आहे अपूर्णांकाचा भागाकार. पुढं लक्ष द्या. तिसऱ्या टाईपचं एक्झाम्पल काय दिलं आहे तुम्हाला, 3 नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे. 3 नंबरचं काय दिलं आहे, पुढं पहा. सर्वांचं लक्ष समोर आहे. समजतंय काय शिकवायलं ते, लास्ट बेंच कळायलं का. हां, इतकं सिंपल आहे बेट्या. बघ कसं आहे ते. ओके, 5/3 ओके भागिले 6/3. छेद समान असला आणि छेद समान नसला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला काय सांगितलं, कन्वर्ट करा. मग करा कन्वर्ट. 5/3 ही साईड जशाला भागाकाराऐवजी याचं खाली मुंडकं 3 वर गेले 6 खाली आले. आता अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. म्हणून इथं काय झालं, 5 गुणिले 3 छेदात 3 गुणिले 6. 5 त्रिक 3 सख दोन्ही 3च्या पाड्यात आहेत. 3 5 3 सख. हेच असं बी करता येत होतं. हे 2 3 गेले 5/6 गुणाकारात कट करता येते. पण हे पुढं शिकवणार मी तुम्हाला. ओके, सुरुवात आहे म्हणून एवढं डीपमध्ये सांगत नाही आहे तुम्हाला, खूप डिटेलमध्ये सांगतो आहे. नंतर डायरेक्ट उत्तरं काढणार तुम्ही बेटे. डायरेक्ट गणित बी करणार नाही, डायरेक्ट उत्तर. एवढी तयारी होते. समजलं. ही सुरुवात आहे आपली. या वर्षभरात 3 वेळेस रिव्हिजन होईल तुम्हाला. सगळे प्रकरणं हे जे शिकवलेत का
हे सगळे प्रकरणं 3 वेळेस शिकवेल तुम्हाला आणि मग मला सांगा, पहिल्या वेळेस शिकवलं की डोक्यात चाललं आहे, दुसऱ्या वेळेस त्याचा शॉर्टकट जातं आहे डोक्यात, तिसऱ्या वेळेस डायरेक्टच उत्तर. ओके, डायरेक्ट उत्तर. असो, पुढे लक्ष द्या. नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन तुमचा असा आहे, चौथं उदाहरण, अपूर्णांकाचा भागाकार. कळलाय का, समजलाय? 6/2 भागिले 5 किती दिलंय तर 6 असं दिलं. ओके, एक स्टेप करून दाखवतो. काय करणार तुम्ही, पुढे लक्ष द्या. तर याच्यामध्ये काय करणार, ही साईड जशाला भागाकाराचं रूपांतर गुणाकारात, म्हणून भागिलेऐवजी गुणिले, याचं खाली मुंडकं छेदात छेद अंशात. आता या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार म्हणजे 6 गुणिले 6 छेदात 2 गुणिले 5, 6 6 5 दोन्ही. आता या दोन्हीला कशाने भाग जातो, 2 ने, 2 पंचे 1, ओके 2 बे, ठीक आहे, 1 उरला, 2 बे 1 उरला, 2 8 उत्तर आलं 18/5. ओके, या पद्धतीनं तुमचं उत्तर येईल. कळलाय अपूर्णांकाचा भागाकार सगळ्यांना? सोपं आहे. अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे भागाकाराचं गुणाकारात रूपांतर. ते करताना एक साईड, ही साईड जशाल तशी, ही साईड खाली मुंडकं वर पाय करायचं, झालं गुणाकार. अंशाचा छेदाचा गुणाकार, आलं तुम्हाला उत्तर. समजलंय? तर हे होता अपूर्णांकाचा भागाकार. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे, पुढं लक्ष द्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार. काय बघतोय मी, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार. पहा, चल बोलो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार. मग पूर्णांकयुक्त काय, अपूर्णांकाचा भागाकार. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा मग कसा करतात हा भागाकार आपण पाहू. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा काय भागाकार कसा सोडवला जातो, तर खूप सिंपल आहे. पहिलं उदाहरण पहा, 3.2/3 भागिले 2.1/4. काय करतो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण, अपूर्णांकात रूपांतर. मग अपूर्णांकात रूपांतर म्हणजे 3 त्रिक 9 2, 3 त्रिक 9 आणि 2 काय 11. छेदात काय, इथं भागाकाराचं चिन्ह जशाला, परत इथं 2 चौक 8 आणि 1, छेदात काय. आता मला सांगा याच्या पुढं काय करायचं, ही साईड जशाला तशी, 11/3. भागाकाराऐवजी याचं खाली मुंडकं 4/9. आता गुणाकार कसा करतात, अंशाचा छेदाछेद, 11 गुणिले 4/3 गुणिले 9. ओके, 11 चौक आणि 9 त्रिक 27. दोन्हीला भाग जातो कशाने, नाही, म्हणून हे आपलं फायनल आन्सर. ओके, या पद्धतीने. ठीक आहे, चला दुसरं उदाहरण बघूया. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकाराचं दुसरं उदाहरण काय, पहा, 5.2/3 भागिले 3.1/2 दिले. काय करतो आपण, पहिली स्टेप, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करणे. मग आता कसं करणार, 5 ने 3ला, 5 त्रिक 15, हे वरचे 2 झाले, छेदात किती, इथं भागिले चिन्ह, 3 2 6 आणि 1, छेदात किती. आता भागाकार आलाय, भागाकाराचं रूपांतर कशात करायचं, ते कसं करतात, ही साईड जशाला, भागाकाराऐवजी गुणाकारात चिन्ह, याचं खाली मुंडकं वर. आता पुढं लक्ष द्या, गुणाकार करताना अंशाचा गुणाकार छेदात, म्हणून 17 दोन्ही आणि 7 त्रिक डायरेक्ट सॉल्व केलं मी. पहा, मग आता पुढं लक्ष द्या, या दोघांचा भागाकार होतो का, कोणत्या पाड्यात येत आहे का, नाही, म्हणून हे आलं आपलं फायनल आन्सर. समजलं का, या पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं. ठीक आहे, पुढं लक्ष द्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या भागाकाराचं तिसरं उदाहरण मी तुम्हाला देतोय. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला पाहायचं आहे उदाहरण क्रमांक 3. काय दिलं आहे, पहा, 4.1/2 भागिले 2.3/2. छेद समान आहे, छेद समान असला नसला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. पहिली पायरी भागाकार करण्याची पहिली पायरी काय आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करणे. ते करतात 4 2 8 आणि 1 9, छेदात 2. भागाकाराचं चिन्ह जशाल तसं, 2 2 4 आणि 3, छेदात 2.
आता दोन्हीकडे छेद सारखा आहे म्हणून भागाकारात काही बदल होतो का? नाही. ही साईड जशाला भागाकाराचं गुणाकारात करताना ही साईड जशाला तशी, इथं भागाकाराऐवजी गुणाकाराचं चिन्ह आणि याचं अंश छेदात छेद अंशात. आता गुणाकार कसा करतात तुम्हाला माहिती आहे, अंश अंशाचा आणि छेदा छेदात. मग 9 दोन्ही आणि 9 सती सॉरी अंशाचा गुणाकार 9 दोन्ही बेसती, या दोन्हीला 2 न भाग जातो 92, 18 बेसती 14. उत्तर आलं 9 छेदात. काही प्रॉब्लेम समजतंय? लास्ट उदाहरण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं भागाकाराचं लास्ट उदाहरण. पुढं लक्ष द्या. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार कसा करतात त्याचं लास्ट उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. सर्वांनी व्यवस्थित पहा. काय शिकवायला होते लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकायचं आणि म्हणजे सोडवायला सोपं जातं. आलं का लक्षात? तर चौथं उदाहरण आपण घेतोय पूर्णांकयुक्त अपूर्णांक 5.1/3 भागिले 2.4/2 अशा पद्धतीने. पहा काय करणार, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आधी अपूर्णांकात रूपांतर. 5 त्रिक 15 ने 1 16 छेदात काय 3. आता इथं भागाकार जशाला तसा. बेदोनी 4 आणि 4 8 छेदात 2. छेद जशाला तसा लिहायचा असतो. इथं भागाकाराचं रूपांतर कशात करायचं? गुणाकारात. ते करताना पहिली जी साईड आहे ती ॲज इट इज ठेवायची म्हणून 16 छेदात 3 भागाकाराऐवजी गुणाकारात चिन्ह. याचं खाली मुंडकं वर पाय आणि गुणाकार करताना अंशाचा छेदात ठेवा म्हणून 16 दोन्ही आणि 3 8 आणि हे दोन्ही कोणत्या पाड्यात आहेत? 8च्या. डायरेक्ट 8च्या पाड्यामध्ये आहेत ना. 8 दोन्ही 16 8 त्रिक 8 चौक 8 त्रिक. उत्तर आलं 4 छेद. एनी प्रॉब्लेम? समजतंय काय शिकवायला ते? कळलंय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार सर्वांना समजलाय का? पुढच्या टॉपिककडे जायचं. नुसतं हो म्हणू नका. उद्याच्या पेपरला आउट ऑफ मार्क पाहिजेत मला. एकही मार्क कमी नाही पाहिजे प्रत्येकाला. कसा अभ्यास करायचा आहे ते करा. लक्षात. उद्या रविवार आहे. ज्याचा एकही मार्क गेला ते नवोदयाला पास होत नाही असं समजून जा. एकही मार्क गेला तर नवोदयाला पास होत नाही. तुम्हाला एका प्रकरणातले 7 चौक 28 टाईप जर समजत नसेल तर अख्ख्या सिलेबसमध्ये 500 550 पेक्षा जास्त टाईपचे उदाहरण आहेत. ते कधी डोक्यात राहतील तुमच्या? एका टॉपिकमधले 28 टाईप डोक्यात राहण्या गेले तर 550 टाईप कधी डोक्यात राहणार आहेत? त्याच्यामुळं आत्ता कमी फुल अभ्यास करायचा. आत्ताच क्लिअर हे सगळं समजलं पाहिजे तुम्हाला. आलं का लक्षात? चला नेक्स्ट आपण पुढच्या टॉपिककडं वळूया. याच्यातला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे दशांश. दशांश काय? अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकाचा काय? भागाकार. या टॉपिककडे आपल्याला जायचं आहे. दशांश अपूर्णांकाचा भागाकार. आणि हे पाहत असताना काय करायचं? पहिलं उदाहरण पहा. 35.574. काय दिलं आहे मी? पहिलं उदाहरण घेऊ. 35.574 भागिले काय दिलं आहे? समजा 1.4 असं दिलं. किती दिलं? 1.4. 35.574 भागिले 1.4. ओके. लईच मोठं झालं रे भागाकारात चिन्ह. असं आता हा भागाकार कसा करायचा? पॉईंटचा भागाकार तुम्ही पहिल्यांदा पाहताय मी पहिल्यांदा तुम्ही. आलं का लक्षात? तर हा भागाकार कसा करायचा? एकदम सोपं आहे. कालच्यासारखं पॉईंट डोक्यातून काढून टाका. काढला पॉईंट काढायचा आधी डोक्यातून. ते पॉईंटकडे बघूनच भेटेत तुम्ही. भ्यायची काही गरज नाही. पॉईंट काढून टाका. ओके. पॉईंट काढला. गुणाकारात कसं करतो? पॉईंट नंतर जेवढे अंक आहेत तेवढे घरं उत्तरात डावीकडून उजवीकडे मोजायचे आणि पॉईंट द्यायचा गुणाकारात. काल पाहिलं आहे आपण. तसं भागाकारामध्ये काय करायचं ते सांगतो. पॉईंट कुठं द्यायचा ओके ते आपण नंतर सांगतो. आधी भागाकार सॉल्व करून घ्या म्हणजेच पॉईंट विसरून जा. आता 14 भाग द्यायचा आहे तुम्हाला. मला माहिती मी असं का शिकवतोय तुम्हाला. असंच येतं आहे आता सध्या 4थीत आहेत तुम्ही. ओके. पहा म्हणून इथं 14 भाग द्यायचा आहे आपल्याला 35,574ला. द्या भाग. 14 दोन्ही 28. ओके. मग 28 वजाबाग केली आपण. 35 5तून 8 जात नाहीत. 15तून 8 गेले खाली राहिले 7. इथं 0 वरतून घेतला 5. 14 5चा भाग बसन 14 पंचे 70.
भागाकार केला, इथं 5 0 गेले 5, 7 7 गेले 0, वरतून घेतला इथं 7. हां 14 28, 14 त्रिक 42. ओके 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 चौक 56. ओके 56. मग 56 म्हणल्यावर 7 6 गेला 1, 5 5 गेले 0, वरतून किती घेतला 4. परत 1चा भाग बसन, 14 1, बाकी किती उरली. कळलं. असं उत्तर काय आलं ANS. आन्सर काय आलं सांगा बरं. आन्सर आलं आहे आपलं 25 41. काय उत्तर आलं आहे 25 41. पण हे आपलं फायनल आन्सर नाही का, कारण हा पॉईंटचा भागाकार आहे. आलं लक्षात. आता पॉईंट जिथले तिथं देऊन टाका आधी, प्रश्नात द्यायची बी गरज नाही. मला सांगा इथं पॉईंट नंतर किती अंक आहेत 3, आणि इथं पॉईंट नंतर किती अंक आहेत 1 आहे ना नरसाळ्या. अंक म्हणतोय मी, तो अंक किती हे विचारत नाही. पॉईंट नंतर किती अंक आहे 1 2 3, आणि इथं पॉईंट नंतर किती अंक आहे 1. मग हा 1 या दोघांची करायची वजाबाकी, 3तून 1 गेला, आणि इथं 2 घरं सोडून पॉईंट द्यायचा. उत्तर आलं 25.41. सोपं आहे का नाही. माहीत होतं का. बघूनच घाबरले होते. आता कसं आहे का नाही, घाबरले होते का नाही तुम्ही. आता कसं करायचं हे एकदम सिंपल आहे. समजलं काय केलं मी. ते पॉईंट नंतर किती अंक आहेत, इकडे 3, इकडे किती 1, दोघांची वजाबाकी केली, उत्तर आलं 2. 2 घरं सोडून उत्तरात पॉईंट दिला, उत्तर आलं 25.41. समजलं. पहिलं गणित समजलंय सगळ्याला. चला दुसऱ्या गणिताकडे वळूया आपण. दुसरं गणित पाहूया, म्हणजे ते समजतंय का नाही आपल्याला बघता येईल. पहा दुसरं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. दुसरं एक्झाम्पल असं आहे, पुढं पहा. असो 2 नंबरचं उदाहरण आपल्याला दिलंय. पुढं लक्ष द्या. काय दिलंय 782. ओके पॉईंट काय दिलाय 88. 782 पॉईंट मी लिहिलं 88 भागिले. आता पुढं लक्ष द्या. भागिले इथं काय करणार भागाकार करायचा आहे. इथं भागिले केलं 0.12 0.12. ओके काय म्हणलं मी तुम्हाला. पहिल्या पॉईंटचा भागाकार करताना विसरून जायचं की ह्याच्यात पॉईंट आहे म्हणून. ओके ब्लँक पॉईंट नाही. मग आता अंक घ्या. इकडे किती अंक येईल 0 12 घेता का. इकडल्या 0 घ्यायची काही गरज नाही, तिकडला घ्या. किती आहे 12. आता पाहिजे हां ते 12 भागिले कोणत्या अंकाला भागायचं आहे ना 78,288ला भागायचं. 78,288 भागिले 12. आता 12नं काय करायचा भाग द्यायचा आहे. मग द्या भाग. 12 पंचे 60, 12 सखून 72. आता पहा 72चा भाग बसला. 8तून 2 गेले 6, इथं 0, वरतून किती घेतला 2. आता 12 पंचे 5चा भाग बसेल इथे. 12 पंचे किती 60, इथं 60 झाले. मग याच्यातून 2तून 0 गेला 2, 6तून 6 गेले 0, वरतून किती घेतले 8. 12 दोन्ही यस 12 दोन्ही 24. मग 28मधून 24 गेले, खाली राहिले 4, इथं 0, वरतून काय घेतला 8. 12 चौक 48, इथं बाकी किती उरली 0. काय प्रॉब्लेम. आता काय करायचं नीट पहा. पॉईंट नंतर इथं किती अंक आहेत 2, आणि इकडे किती अंक आहेत इथं बी 2च अंक आहेत. मग 2तून 2 गेला काय पॉईंट द्यायचा का. उत्तरात पॉईंट द्यायची गरज नाही, तर बाकी 0 आली. कळलं. उत्तरात पॉईंट द्यायची गरज नाही, म्हणून आन्सर आला आपलं ANS. आन्सर किती आलं 6524. ओके 6524 हे आपलं फायनल आन्सर. कोणाला काही डाऊट आहे का. पॉईंट कुठं द्यायचा कळला. बघायचे दोन्हीकडं किती घरं सोडून पॉईंट आहे, मोजायचे, वजाबाकी करायची, जेवढा अंक येईल तेवढा आकडा इकडून मोजायचा आणि पॉईंट द्यायचा. काय प्रॉब्लेम. नेक्स्ट उदाहरण घेऊ. पहा पुढचं उदाहरण घेतो तुमच्यासाठी. पुढं लक्ष द्या. पुढचं उदाहरण आहे पहा. एकच मिनटं हां 1 मिनटं. पुढचं उदाहरण घेण्यासाठी पेस करूया आपण जागा. हां असं जरा झाला पेस. हां तिसरं उदाहरण पहा. तिसरं उदाहरण आपल्याला पाहिजे आहे. एक्झाम्पल नंबर 3. तिसरं उदाहरण सर्वांना कळलं आहे. साध्या भागाकारासारखा भागाकार करणे. पॉईंट कुठं द्यायचा एवढंच मला सांगायचं आहे. ह्याच्यात तुम्हाला भागाकार शिकवायचा आहे का
पॉईंट कुठं द्यायचा एवढं सांगायचं. त्यासाठी तिसरं उदाहरण पाहिजे. 118 100 किती 18 पॉईंट इथं लिहिलं मी 118.768 700 किती 68 भागिले इथं समजा भागाकार केला आहे किती दिला आहे 1.6 लिहिलं मी. किती लिहिलं 1.6 1 पॉईंट काय लिहिलं 6. आता पुढं लक्षात आहे काय 0.6 लिहा तरी बी येईल. 0.6 लिहिलं तरी बी येतं. नाही लिहिलं तरी बी येतं. ओके म्हणून इथं लिहिलं 0.6 असं लिहिलं 16. ठीक आहे. आता पुढं लक्षात आहे. यांना भागाकार करायचा. कसा करणार भागाकार पुढं पहा. यांचा भागाकार कसा सॉल्व करणार तर यांचा भागाकार करताना पुढं लक्ष द्या. आपल्याला काय करावं लागेल 3 नंबरचं उदाहरण घेतो आहे मी. यांचा भागाकार करायचा आपल्याला. तर हा 16 हां घ्या 16 भागिले इथं काय लिहिणार हां किती 1,18,000 हां 1,18,768. आता भाग द्या. हां हां 16 नाही ह्या दोन्हीला जात नाही तिन्हीला द्यायचा. त्याला काय होईल 16 सकी 16 सती 112. गुड. किती उरले खाली 8तून 2 गेले 6. इथं 0 0 वरतून काय घेतले 7. 16 2 32 16 त्रिक 48 16 चौक 64. आता किती उरले 7तून 4 गेले 3. इथं 0 वरतून काय घेतले 6. 16 2 32 किती उरले खाली 7 आणि 4. इथं काय 0 वरतून काय घेतले 8. हां 16 त्रिक 16 त्रिक किती 48. बाकी किती उरली 0. आता प्रश्न असा आहे बाकी 0 उरली पण आता उत्तर काय आलं आहे ANS. आन्सर बघा ANS. आन्सर काय आलं आपलं. ओके आन्सर आलं आहे 74 23 हे आन्सर आहे. पण आपलं इथं उत्तर संपत नाही. पॉईंट कुठं द्यायचा तेच समजून घ्यायचं आहे. दशांश अपूर्णांकाचा भागाकारामध्ये पॉईंट कुठं द्यायचा कसं ओळखायचं. पॉईंट नंतर इकडे किती अंक आहेत 3. इकडे किती अंक आहेत 2. यांची काय करायची वजाबाकी. उत्तर किती आलं 1. उत्तर 1 आलं आहे ना मग 1 घर सोडून पॉईंट द्या झालं उत्तर 742.3 हे आलं आपलं उत्तर. समजलं का आता सगळ्याला कुणी चुकणार नाही इथून पुढे पॉईंट. समजला भागाकार. ठीक आहे धन्यवाद. छान पद्धतीनं लेक्चर अटेंड केलं तर आज शांतपणे तुम्हाला समजलं असेल. ओके नसेल समजलं तर पर्सनली विचारा. आणि जे मला यूट्यूबवरती बघतायत ओके त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे. ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडत असतील किंवा नवोदयची तयारी करायची असेल घरी बसल्या ओके त्यांच्यासाठी इथं जे मुलं येत आहेत त्यांना होमवर्क मला देता येतो. परंतु जे मुलं घरी आहेत त्यांना नेमका या विषयाचा होमवर्क काय द्यायचा टॉपिकवरती होमवर्क काय पाहिजे हे जर कोणाला घर बसल्या पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. त्यांना काय करा ठीक आहे तर मला व्हॉट्सअप नंबर माझा जो आहे त्याच्यावरती कॉल करा आणि त्याच्यावरून रोजचा रोज तुम्हाला काय करेल ग्रुपवरती ॲड करून रोजचा रोज तुम्हाला होमवर्क पडेल जो काय अभ्यास करायचा आहे तो. ठीक आहे त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे तर या व्हॉट्सअप नंबरवरती लेक्चर पूर्ण ऐकत असतील त्यांना दिसणार आहे व्हॉट्सअप नंबर. उगाच कोणालाही दिसणार नाही. खरोखर जे घर बसल्या अभ्यास करतील त्यांना कळेल. त्याच्यामुळं मी शेवटी देतो आहे. आलं का लक्षात. तर नंबर आहे माझा लक्षात घ्या. पहा इथं लिहितो पहा 9763983303. समजलं पहा 9763983303 या नंबरवरती काय करायचं आहे कॉल करायचा आणि सांगायचं की सर मी व्हिडिओ बघतो आहे तुमचे तुम्ही मला काय करा डेली काय करत जा तर होमवर्क पाठवत जा. तर या नंबरवरती तुम्हाला होमवर्क मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडत असतील शिकवलेलं आवडत असतील तर परत एकदा सांगतो आहे लाईक करा शेअर करा आणि लाईक करा. ओके कमेंटमध्ये काही सूचना असतील त्या लिहा. आणि जर आवडत असेल दुसऱ्याला वाटत असेल काही जणांचा माझ्यामुळं बी फायदा व्हा नुसतं असं टच केल्यामुळं जर काही विद्यार्थ्याचा फायदा होत असेल तर शेअर करायला काय हरकत नाही. ठीक आहे तर एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.